महासंघ आज खऱ्या अर्थानं मुळशीमध्ये पिरंगुट या गावामध्ये ओबीसी बहुजन महासंघ मंगेशजी मुळशी पॅटर्न बद्दल तुम्ही बोललात आबा. खरोखर हे जे नाव आहे ओबीसी बहुजन महासंघ, तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा मला जी कुठली पहिली गोष्ट आवडली असेल तर ती ओबीसी बहुजन महासंघ. खरोखरच मुळशी पॅटर्न किंवा मुळशीची भूमी ओबीसी बहुजन महासंघ हे जे नामकरण केलं इथल्या आयोजकांनी, त्या सर्व आयोजकांचं मी हार्दिक स्वागत करेन. अशा पद्धतीचा प्रयोग महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, भौगोलिक प्रदेशामध्ये व्हावा. आता आयोजक तर भरपूर जण आहेत, स्टेजवरच मान्यवर मंडळी बसलेली नाही, होते माहिती नाही, कोणीही राग मानायचं नाही, पण जेवढी आयोजकांची नावं आहेत तेवढी तरी घेतली पाहिजेत सभेच्या संख्येप्रमाणे. आमच्या ताई आहेत, चंद्राताई, बाळासाहेब झोरे आहेत, बांधवास पानसरे आहेत, किसन नागरे साहेब आहेत, आनंदा रोकडे साहेब आहेत, ऍडव्होकेट नागरे साहेब आहेत, विशाल शेळके, आमचे महादेव मरगळे आहे, दत्ता गोरे आहेत, आमचे मित्र राजू गुरव साहेब आहेत, दत्ता गोरे आहेत, शशिकांत नागरे आहेत, नीता नागरे आहेत आणि भाऊ आकडे मागच उभा आहेत. त्यामुळे हे बघा, सगळ्यांची नावं घेणं ठीक आहे, समजून घ्या. ओबीसीचा मेळावा आहे, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं ओबीसी बहुजन महासंघ. आता मुळशी मी मगाशी का म्हणलं मुळशी पॅटर्न, कारण मुळशीची भूमी ही ऐतिहासिक भूमी आहे. आता मी मुळशीमध्ये भाषण करतोय म्हणून काहीतरी कौतुक करतोय असा भाग नाही. मुळशीचा सत्याग्रह स्वातंत्र्याच्या पूर्वी 1921 सालामध्ये, म्हणजे आज 104 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ज्या मुळशीनं त्या धरणांच्या मध्ये जमिनी गेल्या, त्या टाटांच्या धरणाच्या मध्ये, त्या धरणग्रस्तांच्या बाबतीमध्ये मुळशीचा सत्याग्रह ज्या पांडुरंग महादेव बापट म्हणजे सेनापती बापटांनी उभा केला, त्याला 104 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे मुळशीची भूमी ही साधी सुधी भूमी नाही, तर मुळशीची भूमी ही बंडखोरांची, क्रांतिकारकांची आणि स्वाभिमानानं माणसं उभी करण्याची ही मुळशीची भूमी आहे. कार्यक्रमाला सुरुवात झाल्या माझ्या एका कातकरी बांधवांना मनोगत व्यक्त केलं. खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये नाग्या कातकरी म्हणून 1930 सालामध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलं होतं. नाग्या कातकरी म्हणून प्रचंड गाजलेलं ते आंदोलन होतं. आदिवासींच्या बाबतीमधलं, जमिनींच्या बाबती संदर्भातलं. हे जंगल आमचं आहे, या जंगलामध्ये आम्ही अधिवास करतो, आम्ही राहतो. आमच्या हक्क अधिकारासाठी लढणारा नाग्या कातकरी चिरनेर, उरण तालुक्यातला, रायगड जिल्ह्यातला. म्हणून या भागाची भूमी ही ऐतिहासिक आहे. त्यानंतर 14 तळ्याचा सत्याग्रह तुम्हाला माहिती आहे. इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये, अरे पिण्याच्या पाण्याचं जे तळ असतं त्या तळ्याला स्पर्श करू दिला जात नव्हता. ज्या तळ्यावरती प्राणी म्हणजे सगळ्या लोकांना तिथं अधिकार होता, पण माणसाला तिथं पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. ते महाड सुद्धा, तो महाड तालुका सुद्धा आपल्याच परिसरामध्ये आहे. त्यानंतर साधारणपणे 1930च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजदूर पक्ष होता आणि त्या पक्षानं खोती विरुद्ध आंदोलन केलं होतं. मंगेशजी, आताचं जो काही आंदोलन सुरू आहे ना महाराष्ट्रामध्ये, कुणबी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र मजदूर पक्षाच्या माध्यमातून या कोकणाच्या भूमीमध्ये खोती विरुद्ध आंदोलन उभं केलं. कुणब्यांचं, कुळांच्या बाबतीमधलं जो कसतोय त्याला त्याच्या नावावरती जमीन झाली पाहिजे. आजही मला वाटतं त्या वतनदारांच्याच नावावर जमीन आहे. आजही कुळ जशीच्या तशी आहे. माझ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये, सह्याद्रीच्या चौअंगानं जो शेतकरी राहतोय, जो कुणबी राहतोय, कुणबी म्हणजे कोण कुणबी? स्वतःची 40-50 एकर जमीन लेकरा बाळांना घेऊन काम शेतावर जाणं आणि परत संध्याकाळी घरी येणं, तो कुणबी नव्हे. कुणबी कोण? तर वतनदाराच्या, जमीनदाराच्या जमिनीवरती जाऊन ज्या कुणब्यानं कुणबी की केली, कुणबावा केला,
बाबासाहेब आंबेडकरांना कुणबी अपेक्षित होता, जो तो कोकणाच्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डोंगराच्या पर्वतरांगांमध्ये वतनदाराच्या जमिनीवर कुणबावा करून राहत होता, ज्याच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, त्या कुणब्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन मध्ये समाविष्ट केलं होतं. आजकालची लोक म्हणतात आम्ही कुणबी आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. काय झालं? सोशल स्वतःची जमीन स्वतः कसलं म्हणजे सामाजिक दुजाभाव होतो का? ज्या जमीनदाराच्या जमिनीवरती जाऊन कुणबावा करावा लागला, ज्या माझ्या कोकणामधल्या, मग ते तिरळे कुणबी आहेत, ते खूप नावं सांगू शकतो तुम्हाला. तिरोळे कुणबी. आज ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालंय. आज ओबीसीचं आरक्षण संपल्यात जमाय. असं मी का म्हणतोय तुमच्या समोर? न्यायालयीन लढाईच्या बाबतीमध्ये ऍडव्होकेट मंगेश ससाने साहेब लढतायत. काल दिल्लीमध्ये होते ते. आता खूप काही टेक्निकल गोष्टी मांडता येतील, खूप वेळ जाईल, पण अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये, अपिलिंग भाषेमध्ये इथं उपस्थित असलेल्या जनसमुदायाला मी माझं मनोगत मी तुमच्या समोर व्यक्त करेन. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधल्या तुमच्या आमच्या हक्क अधिकाराचं कोणालाही पडलेलं नाही. मी महात्मा ज्योतिराव फुलेंचा एक संदर्भ मी तुमच्या समोर देईन. महात्मा ज्योतिराव फुले या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांचं एक हंटर कमिशन आलेलं होतं. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये माझ्या या महाराष्ट्राच्या भूमीमधले, भारतवर्षामधले संस्थानिक वतनदार, जागीरदार इंग्रजांना काय मागत होते? इंग्रजांना आमचं वतन कसं टिकल? इंग्रजांना काय मागत होते? आमचा वाडा कसा टिकल? इंग्रजांना काय मागत होते? आमची जहागिरी कशी टिकल? इंग्रजांना काय मागत होते? तर इंग्रजांचं एक संघ होता की ज्या ज्या देशावरती इंग्रजांनी राज्य केलं त्या सर्व देशांचा जागतिक पातळीवरती एक संघ होता, क्लब. तर त्या संघाचं सदस्यत्व आम्हाला कसं भेटलं? तिथले वतनदार, जहागीरदार, ज्यांना तुम्ही नेतं म्हणलं होतं, ज्यांना तुम्ही राजा म्हणलं होतं, ज्यांना तुम्ही जहागीरदार म्हणलं होतं, ती माणसं इंग्रजांकडे काय मागत होती? तर स्वतःचा प्रसिद्धी, स्वतःचा काय हव्यास, स्वार्थ साधत होती. त्यावेळी माझा महात्मा ज्योतिराव फुले या इंग्रजांच्या हंटर कमिशन समोर गेले, शेतकऱ्यांच्या वेशामध्ये गेले. तिथं त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा, तिथं आमच्या दीनदलिताला माणुसकीचं जीवन प्राप्त व्हावं, कष्टकरी आदिवासी माणसाला माणूस म्हणून जगता यावं, या बाबतीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले काम करत होते. आणि त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे सस्टेन केला. आणि या दोघांच्या कार्याचा कायद्यात त्याला रूपांतरण करून देण्याचं काम कोणी केलं? तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. ही ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढाई आजची नाही. गावगाड्यामधला सगळा ओबीसी बांधव, या ओबीसींना मला अगदी काही वास्तव पण सांगायचं. अरे तुम्ही बाबासाहेबांना सुद्धा, तुम्ही म्हणजे मी पण आहे त्यामध्ये, तुम्ही बाबासाहेबांना नाही समजून घेतलं. बाबासाहेबांनी 340व कलम ओबीसीसाठी लिहिलं, मग 341, 42 एससी आणि एसटी साठी लिहिलं. त्यावेळी विधिसभेमध्ये, संसद सभेमध्ये त्यावेळीची देशाला स्वातंत्र्य मिळायचं होतं, इंग्रजांचा प्रभाव होता, देशभर माणुसकीच्या, मानवतेच्या लढाया लढल्या जात होत्या. या भारतवर्षामधल्या दीनदलितांची काळजी, या भारतवर्षामधल्या आदिवासी लोकांची काळजी, या भारत देशामधला शोषिताचा, वंचिताचा, पीडिताचा, शेवटच्या घटकाचं जर दायित्व कुणी स्वीकारलं असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी स्वीकारलेलं होतं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला गेला, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं ते आम्ही समजून घेतलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अच्युतपणा पाळला गेला, स्पृश्यता पाळली गेली. बाबासाहेब तुम्ही एसटीला आरक्षण दिलं, आदिवासींना आरक्षण दिलं, तेही आम्ही समजून घेतलं. जो आदिवासी जंगल, जल, जमीन तिथं होता त्यालाही तुम्ही प्रतिनिधित्व दिलं, तेही आम्ही समजून घेतलं. पण बाबासाहेब तुम्ही गावगाड्यातल्या सोनाराला, गावगाड्यातल्या धनगराला, माळ्याला, वंजाऱ्याला, या लोकांना का आरक्षण देताय बाबासाहेब? यांच्या बाबतीमध्ये कुठे छूत अच्युतपणा पाळला गेला होता?
यांच्या बाबतीमध्ये कुठं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं होतं? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विधी सभेसमोर साक्ष देताना सांगितलं, मी माझ्या दीनदलित बांधवांना सूचीबद्ध शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, जसं मी एससी आणि एसटी या लोकांना मी कायद्यामध्ये म्हणजे सूचीबद्ध आरक्षण दिलंय, पण 340व्या कलमान्वये या भारतवर्षामध्ये जेवढे जेवढे म्हणून ओबीसी बांधव आहेत त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचं आहे, निर्णय प्रक्रियेत आणायचं आहे, त्यांनाही माणूस म्हणून जगवायचं आहे आणि त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व द्यायचं आहे. हा बेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओबीसींना आरक्षण देण्याचा होता. नाही तुम्ही आम्ही बाबासाहेबांना समजून घेतलं. देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, संविधान अंमलात आलं 1950ला. तुम्हाला आम्हाला आरक्षण भेटलं, कायद्यानं भेटलं ते 1994ला आणि तुमचं आमचं आरक्षण खऱ्या अर्थानं गेलं ते 2004ला. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांचा एक GR निघाला, मराठा कुणबी, कुणबी मराठा एकच मानण्यात यावा किंवा मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी जर नोंद आढळली तर त्यांना ओबीसी आरक्षण देण्यात यावं. हा कुणी GR काढला? सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना. आणि तिथंच तुमचा आमचा घात झाला. पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ओबीसीची चळवळ, माझ्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ खऱ्या अर्थानं काम करणारी खूप माणसं होती, आहेत. माननीय भुजबळ साहेब लढतात किंवा ओबीसीचे अनेक छोटे मोठे नेते आहेत, ते लढाई लढत होते, करत होते. पण महाराष्ट्रातला ओबीसी बांधव मात्र म्हणाव्या त्या ताकदीनं या महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव उभा राहिला नाही. आणि तुमचा आमचा घात आज नाही झाला तर तुमचा आमचा घात 2004ला झालाय. त्यामुळे आता कुणाची नावं, कुठल्या मंत्र्याची, महापौराची, कुणाची नावं घेऊन झालंय, गेलंय, सगळं संपून गेलंय. एक उदाहरण सांगू का तुम्हाला? अशी शेकडो उदाहरणं मी तुमच्या समोर मांडेल. दौंड नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे आता नाव काढून बघा. एक जगदाळे नावाची एक भगिनी तिथं नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे, की ज्यांच्या घरामध्ये आमदारकी होती. त्यांनी आता सर्टिफिकेट काढलंय आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराचं आरक्षण दौंड मधल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी ते गेलंय तुमचं आमचं. आता फक्त आता तो कायदा झालाय, 2 सप्टेंबरचा GR निघालाय म्हणून काही लोक दबकून बोलतायत. महाराष्ट्राचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब बोलले की आम्ही मूळ ओबीसीला तिकीट देणार आणि सगळ्यांना त्यांनी आव्हान केलं. आता नवनाथ बाबा त्यांचं स्वागत करायचं का? मरगळे पंच आता स्वागत करायचं का? काही लोकांचं म्हणली बघा, लगेच आम्हाला फोन आले, आता तुम्ही पवार साहेबांचं स्वागत केलं. 2 सप्टेंबरला ओबीसीचं आरक्षण संपवणारा जो GR पारित झाला त्यावेळी पवार साहेब काहीच बोलले नाही. आणि निवडणुका तोंडावर आल्यानंतर ओबीसी बांधव आपल्यापासून हिरावला जातो आणि तिकीट देणारे बंडखोर उभा करणार. बंडखोराला कसं अडवलं? काय चाललंय राव? म्हणजे मी तुमच्या समोर या गोष्टी का म्हणतोय, कारण ते समजलं पाहिजे, वास्तव समजलं पाहिजे. आता आपल्या इथे 3-4 जागा राखीव आहेत ओबीसीसाठी, 3 जागा राखीव आहेत. ओबीसीनी फक्त ओबीसीवर लढायचं, बरोबर का? काय ओबीसीनी ओबीसीवरच लढायचं? ऐका की यांनी काय समज करून ठेवलाय ते तुम्हाला सांगतो. मग ते नोकऱ्यामध्ये असेल किंवा पंचायत राजमध्ये असेल, ओबीसीची जागा सुटली की ओबीसीला 1 जागा दिले की तुम्हाला. आता अजून काय पाहिजे तुम्हाला? महादेव पंच दिले की तुम्हाला राखीव होतं ओबीसी. महादेव पंचला आम्ही निवडून आणलाय की बस संपलं ओबीसीचा. तुमची संख्या किती? म्हणजे ओबीसीनी ओबीसीवर लढायचं, एससीनी एससीवर लढायचं, एसटीनी एसटीवर लढायचं आणि मग ते सगळं ओपन येते. अरे ओपन टू ऑल, ओपन हे सगळ्यांसाठी आहे. आणि मग तुमची संख्या जर एवढी असेल आणि मग ओबीसी बहुजन महासंघ जर बनत असेल, मग अशी सांगता राहून गेलं माझं. महामानव काशीरामजींनी प्रस्ताव मांडला होता विश्वनाथ प्रताप सिंगांसमोर. काय प्रस्ताव होता माहितीये का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्या. विश्वनाथ प्रताप सिंगजी, तुम्हाला जर मसीहा व्हायचा असेल देशाचा, तुमचं राजकारण तुम्हाला टिकवायचं असेल तर मंडल आयोग लागू करा.
मग त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर आहेत, त्यामध्ये स्वर्गीय अरुणजी कांबळे आहेत, म्हणजे जाणीवपूर्वक नावं चुकली पाहिजे. मग कोकणामधले दिवा पाटील आहेत स्वर्गीय, ढाकणे साहेब आहेत स्वर्गीय, शिवाजीराव बापू शेंडके आहेत तत्कालीन परिस्थितीमध्ये, जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले. मग समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीच्या संदर्भात ज्या ज्यावेळी लढायची वेळ आली त्यावेळी छगनरावजी भुजबळ साहेबांनी समर्थपणे ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला. पण भुजबळ साहेबांना सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला तो बिहारमध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये बदनामी वाटायला आली, बदनामी. आज बिहारच्या निवडणुका झालेत, जबाबदारीने सांगतोय मी तुमच्या समोर. काल मी भुजबळ साहेबांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो. कालपासून भेटायची परवानगी हॉस्पिटलने भुजबळ साहेबांना दिली, काही मान्यवर मंडळी केली होती. सुदैवानं मला भुजबळ साहेबांची भेट मिळाली. 35 पेक्षा जास्त आमदार भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते ते बिहारच्या विधानसभेमध्ये निवडून आले. आणि उद्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं 28 तारखेला त्यातला एक मंत्री पुण्यामध्ये येतोय. हे मी तुमच्या समोर का म्हणतोय? कारण ज्या भारतवर्षाला फुले शाहू आंबेडकरांनी समतेचं तत्व दिलं, या देशाला संविधान दिलं, कायदा दिला, माणुसकी दिली, गाव गाड्यातल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत या लोकशाहीच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक पोहोचवण्याचं काम ज्या संविधानानं, ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दिलं, त्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज ओबीसीच्या आरक्षणाच्या शेवटच्या घटका मोजत असताना तो ओबीसी बांधव, ती दलित चळवळ, मी जबाबदारीने बोलतोय, कुणी राग मानू नका, आज शांत आहे. पण माझ्या मुळशीमध्ये मात्र वेगळाच पॅटर्न येतोय. ओबीसी बहुजन महासंघ उगाच कौतुक करायचं म्हणून करतोय का? आता तुमच्या इथं आलोय म्हणून तुमच्यासारखं बोलायचं असं काय आहे का? बाबांनो, तुम्ही एक चांगला पायंडा घालताय. काय ओबीसीच्या जागेवरच ओबीसीनी लढायचं सांगितलंय, कोणी लिहून दिलंय? ओपनच्या जागेवर सुद्धा लढलं पाहिजे. ज्यावेळी तुमची ताकद समोरच्याला दिसेल. आता तुम्ही म्हणाल लय मोठं बोलताय राव सर, आपली ताकद आहे का? सामान्य माणसाचे प्रश्न आहे, त्याचा दोष नाहीये. निवडणुका म्हणलं की पैसा, निवडणुका म्हणलं की कारखाना, निवडणुका म्हणलं की गाड्या घोड्या, निवडणुका म्हणलं की हॉटेल्स, निवडणुका म्हणलं की पैसा. तुम्ही संविधानाचा अपमान करताय. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेल्या मताचा अपमान करताय. अरे लाख मोलाचं मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलं, आणि काय सांगितलं तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचंय. असंच म्हणले काय? तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचंय असंच म्हणले? कारण टाटा, बिर्ला, अंबानीच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच गाव कुसामध्ये काबाड कष्ट मोल मजुरीचं काम करणाऱ्या, डोंगराच्या माचीवरती गवळ्याचं काम करणाऱ्या शेतमजुराच्या मताला तेवढीच किंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं तुम्हाला आणि तुम्ही आम्ही काय करतोय? आम्हाला तिकीट द्या, आमचं आरक्षण वाचवा, आम्हाला बजेट द्या आणि आम्हाला रस्ता द्या, आम्हाला नोकरी द्या आणि आमचं असं कुठं असतोय करावं. म्हणजे तुम्ही आम्ही मागत करायच्या भूमिकेमध्ये गेलात. तुम्ही आम्ही हक्क अधिकाराच्या लढाईत आला नाही. तुमची आमची लोकसंख्या किती याचा अॅनालिसिस तुम्ही कधी केलं नाही. आता मुळशीमध्ये तुमच्या आमच्यामध्ये एखादा बहुजनांचा पोरगा जर त्याला वाटलं मला मुळशी भोर गेल्याचा आमदार व्हायचंय, का पडू नये स्वप्न तुम्हाला? आता पंचायतीसाठी भांडताय तुम्ही, वास्तव बोलतोय, कोणी राग मानू नका. काय असतं पंचायत समितीमध्ये? एखादा रस्ता बनवू, वर डोंगराला कुठे तरी एखादा मुरमीकरणाचा रस्ता बनवू, कुठे तरी एखाद्या शाळेचं पत्र उडालेलं ती पत्र बसव, आणि कुठे तरी ते काय मोठी लाईट असते त्या लाईट गेली तर तिथं लाईट बसवायचं. कसं निधी आणता येईल? हेच ना, ह्याच्या पलीकडे काय आहे का? पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये ह्याच्यापेक्षा दुसरं काय आहे का? अरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा जिथं लिहिला जातो तिथं तुमची आमची माणसं नाही. ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमची आमची तिजोरी ठेवली,
त्या तिजोरीचा मालक कोण? आता कुणाला तर राग येईल बाबा, कोण आहे अर्थमंत्री? कशाला आता नाव घ्यायचं? तुम्हाला माहितीये ना सगळं, सगळं माहितीये तुम्हाला. मताचा अधिकार काय असतो तुम्हाला माहितीये. गावगाड्यामधली सगळी माणसं एकत्रित आली तर काय बनू शकतं, काय क्रांती होऊ शकते. आता फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येतील काय? आणि आत्ताची माणसं जर देशाला स्वातंत्र्य मिळताना जर ही जर पुढारपणावर असती तर त्यांनी तुम्हाला मताचा अधिकार सुद्धा दिला नसता बरं का. आणि तुमचं आरक्षण काढून घ्यायला लागले तर तुम्हाला मताचा काय अधिकार दिला असता. त्यावेळी फुले शाहू आंबेडकर हे महामानव त्यावेळी ठामपणाने इथल्या व्यवस्थेमधल्या सर्वसामान्य माणसाचा कैवार घेऊन उभे राहिले. म्हणून तुम्ही आम्ही माणसात आलो, माणसात. आता फुले शाहू आंबेडकर जन्माला येणार नाही. तुमचं आरक्षण टिकलं पाहिजे, तुमचं आरक्षण वाचलं पाहिजे. ओबीसीच्या बाजूने बोलायला गेलं, आम्हाला काय मिळालं? नवनताबाची गाडी जळली जाते. आमच्या ससाने साहेबांना टार्गेट केलं जातं. आता दिल्लीला कसा जाईल, वकील कसा लावल, वकिलाला फी कुठली देईल, त्याच्या मागे शासन उभं राहत नाही. कशी लढायची, कशी लढाई? गावगाड्यातल्या 11 जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, संख्येने कमी माणसं आहे. ओबीसी बांधवांनी जर ठरवलं असतं तर इथं जागा फुले नसती पिरंगूटच्या चौकामध्ये. अरे नोकऱ्या कधीच संपलेत, नोकऱ्या उरलेत काय? नोकऱ्या वगैरे सोडा, पण महाराष्ट्र आहे ना, राजसत्ता आहे ना. राजसत्तेमध्ये जर तुम्ही नाही गेला तर तुम्हाला कोण विचारणार? तुम्हाला एक उदाहरण सांगतो, उदाहरण तुम्हाला पटावं म्हणून या गोष्टी तुमच्या समोर बांधायचा प्रयत्न करतोय. हे मी उदाहरण माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो. आज माझ्या मुळशीच्या लोकांना मला जबाबदारीने सांगायचंय, कारण त्याशिवाय तुम्हाला वास्तव परिस्थिती कळणार नाही. या महाराष्ट्राचं बजेट या वर्षीचं 7 लाख करोड रुपये आहे. किती? 7 लाख करोड रुपये. आता किती 7 वर्ष नाही तुम्ही काय आता बघा. आता काही मंडळी असतील त्यामध्ये आता एससी एसटीचा प्रश्न 2 मिनिटं बाजूला ठेवतो. ओबीसीची संख्या 50% जास्त. कोण 55 म्हणतंय, कोण 58 म्हणतंय, कोण 54 म्हणतंय, कोण 52 म्हणतंय. पण मी जबाबदारीने सांगतो की ओबीसीची संख्या 7% जास्त आहे. आता या 7% लोकांना या 7 लाख करोड पैकी जाऊ दे, त्या आकडा बाजूला ठेवू, 7 लाख करोड 100%. या 100%पैकी 7% लोकांना किती बजेट मिळायला पाहिजे? अरे 60% सोडाव, किती बजेट मिळायला पाहिजे? मरगळे फ्रेंड्स, किती बजेट मिळायला पाहिजे ओबीसींना? किती टक्के? 100%पैकी 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी किती पैसे मिळायला पाहिजे? 60% सोडा हो. कोण आहे का इथं एखादा सुशिक्षित पोस्ट ग्रॅज्युएट झालेला? किती टक्के? सोडा. 40% पण सोडा, माफ करू आपण इथल्या राज्यकर्त्यांना. किती टक्के मिळायला पाहिजे? 20%? सोडा. 10%? 5%? बरं जाऊ द्या, 4%, 3%, 2%, 1% उन्हापुरा 1%. आणि तो कशासाठी माहितीये का? इस्कातून सांगतो सगळं. परत म्हणाला काय बोलतोय, कुठनं आलंय, काय सांगतोय. 1% उन्हापुरा. आणि तो कशासाठी माहितीये का? तो आश्रमशाळांची अनुदान, मुलींचं मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, तांडा वस्ती सुधार योजना. आता काही पंचायतीचे मेंबर आहेत म्हणून कळावं. वसंतराव नाईक महामंडळाला थोडंफार कुठं तर पैसे 5 लाख कोटी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळीमेंढी महामंडळाला पंच तुमचा नेता पशुसंवर्धन मंत्री होता, तुम्हाला 10 शेळ्यांचा तर कळप मिळाला का तेवढा आम्हाला सांगा. भाऊ भाऊ तर बॉडीगार्डच होता साहेबांचा. काय मिळालं सांगा. कारण इथल्या व्यवस्थेनं तुमचे आमचे हक्क अधिकार हिरावून घेतले. आपण शिकारीला जातो की नाही? शिकारीला शिकारी काय करतो? शिकार झाली की त्या झालेल्या शिकारीचं एखादं खूर त्या जंगलातल्या देवाच्या समोर वाहतो आणि बाकी अख्खे शिकार घेऊन कुठे येतो? घरी येतो.
ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला संविधान दिलं, हक्क अधिकार दिला, रिझर्वेशन दिलं, हा सुग्रास असा बनवलेला स्वयंपाक पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची तरतूद केली. फक्त मताचा अधिकार नाही दिला, रिझर्वेशन दिलं. रिझर्वेशन. आणि मग आजकालच्या लोकांनी रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव. आता आमची पोरं गरिबी झाली ती आणि आता आमच्या जमिनी 100 एकरावर 10 एकरावर आल्या त्या. अरे तुझ्या नावावर जमीन तर आहे, पण गाव वगैरेच्या बलुत्याचं आलुत्याचं काय? याच्या नावावर 1 गुंठा जमीन नाही. आजही या माझ्या महाराष्ट्रामधला भटका समाज जो ओबीसीचा आहे, इथं काय भटके वेगळे. आता आमच्यातलीच माणसं हाके सर आपण कुठं ओबीसीचा आहे? आपण तर विजयंती आहे. तसा नाही साहेब, लय मला दुःख नाही आम्हाला. आपण कुठं ओबीसी मध्ये? आपण विजयंती मध्ये नाही. एसटीची राहायची अजून पुढचा विषय. अरे विजयंती फक्त बायफर्गेशन केलंय 14% 10-12% विजयंती आणि 20-21% मूळ ओबीसी बलुते आलुते सगळे, आणि या सगळ्यांचं मिळून 27%. बरं मरगळे पंच आपण निवडणुकीला सामोरं जाताना कशावर जातो? ओबीसीवर. आपला विरोधी ढोणे IAS IPS झाला कशावर झाला? ओबीसीवर. म्हणजे आपण ओबीसी आहे का? कोण आहे? ओबीसी आहे. बरं आपल्याला त्या 27% पैकी किती टक्के मिळतं? 3.5%. मग ह्याचं संरक्षण करायची जबाबदारी कोणाची? मनगटाला मनगट लावू कोण शकतो? एकी करायची कोणी? पर्याय कोणी द्यायचा? काय चाललंय? गाव गाड्यामधला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परी गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी वडार बेलदार, माझ्या मुस्लिम समाजामधला छपरबंद कासार बागबान. और माणसं किती आहेत तुमची आमची? निश्चित 60% जास्त. जबाबदारीनं सांगतो, जबाबदारीनं. पण 60% लोकांचं प्रतिनिधित्व या कायद्याच्या सभागृहामध्ये जात नाही. एक वेळ पंचायत समिती केली चालेल, एक वेळ ग्रामपंचायत केली तरी चालेल, पण जिल्ह्यात आणि तालुक्याचा म्होरक्या मात्र बहुजनांच्या हिताचे बात करणारा माणूस या कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे. नाही जाऊ द्या. इथल्या आमदार खासदारांना माझं सांगणं आहे, ज्याचं झळतं त्याला कळतं. मुळशीमध्ये आज मेळावा काही सुखसुखी लागला नाही. आईला आपण अडचणीत आहे हे ज्यावेळी आमच्या ताईला आमच्या ह्या सगळ्या पैलवान सगळ्या मंडळींना कळलं, त्यावेळी म्हणले नाही आपल्याला काहीतरी करावं लागतं. लय उशीर झालाय, पण जबरदस्त पॅटर्न दिलाय. तुम्ही महाराष्ट्राला एक दिशा द्यायचं काम करताय. इथल्या आमदारांना खासदारांना सांगणं आमचं पंचायत राज मधलं आरक्षण घेचाल तुम्ही, पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या तांड्यावरून जातो याचं भान असू द्या. काय तुमच्याकडे पैसा आहे, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता. निवडून कुणी दिलं? तुम्ही आम्ही दिलं. ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केलं जात होतं, ज्यावेळी 2 सप्टेंबरच्या GRनं तुमचं आमचं आरक्षण संपवलं, त्यावेळी पवार साहेब नाही पुढे आले. आता पवार साहेबांनी एवढं महाराष्ट्र कुणाला कळतो का? महाराष्ट्रातला भटका कोण? महाराष्ट्रातला दलित कोण? महाराष्ट्रातला आदिवासी कोण? महाराष्ट्रातला बलुता आलुता कोण? आणि मग त्यांचं पंचायत राज मधलं आरक्षणाचं काय झालं? हे पवार साहेबांनी एवढा जाणकार माणूस महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण आहे का? नाही. मग पवार साहेबांनी पाठिंबा कुणाला दिला? आता काय कशाला मी कशाला नाव घेऊ? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ताईंनी पाठिंबा कुणाला दिला? दादाचे आमदार विजयसिंह पंडित, प्रकाशराव सोळंकी, बजरंग बाप्पा हे कुणाला सपोर्ट करत होते? आणि ते कुणाच्या उरावर बसले? महाराष्ट्रातल्या ओबीसीचे हक्क अधिकार संपवणारे ठरले. आणि तुम्ही आम्ही मात्र गावगाड्यातली माणसं जाती जातीमध्ये भांडत बसलो. तुम्ही आम्ही माणसं आपला पेशा काय? कुणी मेंढरं वळावी, कुणी गाईचा गोठा सांभाळावा, बलत्या आलं त्यानं त्याचं छोटं छोटं दुकान चालवावं. काम केलं तर संध्याकाळी आपली चूल पेटती. आणि ह्यांचा व्यवसाय काय? राजकारण. पॅनल प्रमुख, सोसायटीचा प्रमुख, ग्रामपंचायतीचा प्रमुख, पंचायती ताब्यात, जिल्हा परिषद ताब्यात, कारखाने ताब्यात, चिलिंग प्लांट ताब्यात,
दूध संस्था ताब्यात, तालुका ताब्यात, जिल्हा ताब्यात, कारखाने ताब्यात, खासदारकी ताब्यात, मंत्रिपद ताब्यात, मुख्यमंत्रीपद ताब्यात, अर्थमंत्रीपद ताब्यात, महसूल मंत्रीपद ताब्यात. आणि तुम्हाला मंत्रीपद द्यायची वेळ आली. आता जबाबदारीने बोलतोय बरगळे पण. आता तुम्ही म्हणाल मी जातीवर बोलतो काय, असंही कुणाला तरी वाटू शकतं. तुम्हाला मंत्रीपद द्यायची वेळ आली की पशुसंवर्धन मंत्री. अहो जबाबदारीने सांगतोय, शिवाजीराव बापू शेंडगेंना पशुसंवर्धन मंत्रीपद, आनंदराव देवकर यांना पशुसंवर्धन मंत्रीपद, महादेव जानकरांना पशुसंवर्धन मंत्रीपद, दत्तात्रय भरणेंना पशुसंवर्धन मंत्रीपद. तुम्हाला कधी महसूल मंत्रीपद मिळालं का? अर्थमंत्रीपद मिळालं? शिक्षण मंत्रीपद मिळालं? पीडब्ल्यूडी मिनिस्ट्री मिळाली का कधी? आणि एखादा दलित समाजातला एखादा करकरीत संविधानाचा अभ्यास असलेला माणूस समाज कल्याण खातं नाहीतर तेवढंच, त्याच्या पलीकडे मिळाले का कधी? सुरेखा कुंभारे असू द्या, रामदासजी आठवले असू द्या, अविनाश महातेकर असू द्या. म्हणजे तुम्हाला आम्हाला दुय्यम किती लेखायचं? म्हणजे तुमची आमची लायकी दुसरी मिनिस्ट्री सांभाळण्याची नाही. तुम्ही आम्ही रिझर्व्ह जागेशिवाय दुसऱ्या जागी निवडून येऊ शकतो का? हा घात आता नाही झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करार करावा लागला. लोकांना कळलं पाहिजे म्हणून या गोष्टी सांगाव्या लागतात. इतिहासाची सांगड घालावी लागली. पुणे पॅक्ट म्हणतात त्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करार जर करावा लागला नसता तर आपल्या हक्काची माणसं कायद्याच्या सभागृहात निवडून गेली असती. बाबासाहेबांना पुणे करार करावा लागला आणि मग ह्यांच्या पक्षातल्या ड्रायव्हराला, त्यांच्या कार्यकर्त्याला रिझर्वेशनच्या जागेवर त्यांनी निवडणूक लढायची आणि बाकीच्या माणसांनी त्याला मतदान करायचं. त्याच्या अगोदर कसं होतं माहितीये का? आता इथं आंबेडकरी चळवळीतली खूप माणसं आहेत. त्याच्या अगोदर काय होतं? रिझर्वेशनच्या जागेवरती जे रिझर्वेशन पडलंय त्या माणसाने अगोदर त्यांचा म्होरक्या निवडायचा आणि मग इथल्या व्यवस्थेला सांगायचं की हा आमचा म्होरक्या आहे, याला तुम्ही निवडून द्या. नाही झालं हे. महात्मा गांधींनी उपोषण केलं आणि पुढे करार करावा लागला. तिथं तुम्हाला 4 पावलं मागे यावी लागली. कारण आम्ही देश आणि देशाच्या मातीच्या विरोधामध्ये वागणारे नव्हतो. बाबासाहेबांनी 2 पावलं मागे घेतली. 340व्या कलमाची अंमलबजावणी होणं बाकी राहिलं. गावगाड्यातल्या तुमच्या आमच्या बहुजनांच्या हिताचं काळजी करणारं गव्हर्नमेंट पॉलिसी धोरण, त्यानंतर माणसंच त्या ताकदीची जन्माला आली नाही. तो बाबासाहेबांच्या डिग्री किती होत्या? आजही अमेरिकेमध्ये नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हटलं जातं त्यांना. आणि आताची माणसं आम्हाला आरक्षण द्या ना, आम्हाला आरक्षण द्या, आणि आम्हाला नाही दिले की आम्ही मंडल आयोगात घालवतो. हे खूप चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना गावगाड्यातल्या ओबीसी बांधवांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढली पाहिजे. या 3-4 जागा निश्चित निवडून येणार आहेत. लिहून देतो मी तुम्हाला. सगळ्या जागा लढायची तयारी ठेवा. सगळ्या जागा. काय दुसऱ्या जागेत काय आपली मतं नाहीत का? ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं, ओबीसीनी एससी एसटीला मतदान करायचं, ओबीसीनी दलित मायनॉरिटीला मतदान करायचं. जाऊ द्या ना आरक्षणवाद्याला आरक्षणवाद्याचं मत. आणि तुम्ही एक झाल्यावर, गाव एक झाल्यावर राव काय करेल? पण तुम्ही झूल पांघरल्या गुलामीची. तुम्ही झूल पांघरली आणि तुम्हाला लाख मुलाचं मत दिलंय. मत. एक व्यक्ती एक मत एक मूल्य. त्या मताचा वापर करा तुम्ही. ही चळवळ आहे. ही चळवळ तुम्हाला लढावी लागेल. आणि आज रोजी या भव्य एल्गार मेळाव्यामध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन आम्हाला इथं बोलवलं, काही गोष्टी बोलण्याची संधी दिली. एक शेवटचं उदाहरण सांगेन. आरक्षण म्हणजे काय ते समजावं उमजावं म्हणून एक शेवटचं उदाहरण सांगेन आणि मी माझं मनोगत थांबवेन. आरक्षण मिळालं, देशामध्ये संविधान लागू झालं. संविधान लागू झाल्यानंतर एक दलित समाजातलं कोर्टामध्ये बोलावं लागेल. आरक्षणाचं धोरण समजावून सांगावं लागेल. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही. आरक्षण म्हणजे प्रत्येक समूहातला एक माणूस निर्णय प्रक्रियेमध्ये आला पाहिजे. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे.
संविधान लागू झालं, दलित समाजातलं एक कोवळं चुनचुनीत पोरगं कलेक्टर झालं. कलेक्टर झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्या मुलाला आपल्या घरी बोलवलं. आरक्षणाच्या माध्यमातून एक पोरग दलिताचं कलेक्टर झालं. ते पोरग ज्यावेळी बाबासाहेबांकडे आलं त्यावेळी त्या पोराला वाटलं, बाबासाहेब मला आता काहीतरी काम सांगतात काय की, बाबासाहेब मला काहीतरी प्रश्न विचारतात काय की, बाबासाहेब मला मार्गदर्शन करतात काय की, बाबासाहेब मला काही जाब विचारतात काय की. ते पोरग बाबासाहेबांकडे आलं त्यावेळी बाबासाहेबांनी त्याला सांगितलं, ध्यान देऊन सगळ्यांनी ऐका, बाबासाहेबांनी त्याला सांगितलं, बाबा तू कलेक्टर झालायस, बाबा तुला लाल दिव्याची गाडी मिळाली, बाबा तू कलेक्टर झालायस ही तुझी लाल दिव्याची गाडी. तू ज्यावेळी ऑफिसमध्ये जातोस, कार्यालयात जातोस, त्यावेळी हम रस्त्यावरून घेऊन जाऊ नको. तर ती गाडी हम रस्त्यावरनं घेऊन न जाता ती गाडी तू ज्या समाजात जन्माला आलास त्या समाजात, त्या गावातल्या गल्लीतनं, मोहल्ल्यातनं, वेशीमधनं ती गाडी घेऊन तू तुझ्या कलेक्टर ऑफिसला जा. आता गोष्ट इथं संपली का? नाही संपली. तो मुलगा म्हणला, बाबासाहेब असं केल्यानं काय होईल? बाबासाहेब बोलले, तुला प्रतिनिधित्व मिळालंय, तुझ्या समूहाच्या व्यथा आणि वेदना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटावं म्हणून तुला प्रतिनिधित्व मिळालंय, म्हणून रिझर्वेशन पॉलिसी आहे. तुझ्या समाजातनं जन्माला आलास त्या समाजाच्या गल्लीतनं, वाड्यावरनं, वस्त्यावरनं, वेशीमधनं गाडी तुझी जाईल. त्यावेळी तिथल्या माणसांना वाटल, सुताराच्या मेटावरच्या माणसाला वाटल, कुंभाराच्या वाड्यावरच्या माणसाला वाटल, वेशीवरच्या नायकाला वाटल की आमचाही पोरगा कलेक्टर झाला बर का, आम्हीही गुणवत्तेत कुठं कमी नाही बर का. ही गोष्ट इकडे नाही संपली. रिझर्वेशनच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना प्रतिनिधित्व मिळालं, ज्यांना ज्यांना तहसीलदार होता आलं, ज्यांना ज्यांना कलेक्टर होता आलं, ज्यांना ज्यांना प्राध्यापक, शिक्षक हर एक नोकरीमध्ये जाता आलं, निर्णय प्रक्रियेमध्ये जाता आलं, त्या माणसांकडे बघा, एखादा तहसीलदार तुमच्या आमच्यातला आला की तुमच्या आमच्यातले कार्यकर्ते मंडळी एकत्रित येतात, अरे आपला तहसीलदार आलाय, आदिवासीचा तहसीलदार आलाय, त्याचा जाऊन आपण सत्कार केला पाहिजे. मग ती लगेच अधिकारी तहसीलदार म्हणतो, ए थांबा थांबा, तसा सत्कार करू नका, मला जातीवादाचा शिक्का मारू नका. आता सगळे काय असे म्हणत नाहीत बरं का, काही चांगले अधिकारी पण आहेत. बरोबर आहे का चुकीचं आहे? खऱ्या अर्थानं त्या माणसाला त्या समूहाचं प्रतिनिधित्व मिळालेलं असतं. उलट त्या तहसीलदारनं, कलेक्टरनं, पोलीस अधिकाऱ्यानं म्हटलं पाहिजे, तुम्ही रात्री 12 वाजता मला कॉल करा, मी तुमच्यासाठी आहे. याला अमेरिकेच्या संसदेमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात, सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. आपला प्रतिनिधी कलेक्टर झालाय, आपल्या समूहाचा माणूस निर्णय प्रक्रियेमध्ये गेलाय, आम्ही सुद्धा गुणवत्तेत कुठेही कमी नाही आहोत. ही विन विन सिच्युएशन या भारतामधल्या, या भारतवर्षामधल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये या लोकशाहीच्या बाबतीत निर्माण झाली पाहिजे, म्हणून रिझर्वेशन आहे. आता याचा अर्थ त्या जरांगेला चौथी नापासला कधी कळल? लोकांना वाईट वाटतं कुणाचं नाव घेतलं की, लोकांना वाईट वाटतं की हे कुणावर तरी टीका करतायत. हे कधी कळालं माझ्या गावगड्यातल्या लोकांना? कधी कळेल संविधानाचा अर्थ? कधी कळेल हक्क अधिकाराची लढाई? अरे अजून तुम्हाला तुमच्या हक्क अधिकारच कळला नाही, बजेट कधी कळणार? तुम्हाला स्कॉलरशिपसाठी आंदोलन उभं करावं लागतं. महाज्योतीला पैसे मिळू द्या, भारतीला पैसे मिळू द्या म्हणून मी आणि मंगेशरावनी आम्ही समुद्रात उड्या घेतल्या, नाही दिल्या आम्हाला बजेट अजितदादांनी. आता काही कार्यकर्त्यांना राग येईल, आम्ही बोललो होतो जीवाच्या ते राहूया, त्याच्यावर अजून राग येईल परत. कारण मी ठरवलंय लाईन आणि लेनचं बदलू द्यायची नाही, स्टंपवरच बॉल टाकायला ठरवून आलोय. काय करणार काय? चूक त्यांची नाही, चूक तुमची आमची आहे. आणि तुम्ही आम्ही हक्क अधिकार चळवळ लढायची म्हणतोय. आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या अ आणि ब प्रवर्गातल्या लोकांना आजही त्यांच्या नशिबी पाल आहे, पाल. त्यांचं भांडवल काय आहे? त्यांचं भांडवल पाल आहे, पाल. आड मेढ 12 खुट्ट, एक आड 2 मेढ्या, इकडे 6 खुट्ट्या आणि इकडे 6 खुट्ट्या, आड मेढ 12 खुट्ट. हे आमचं असेट आहे अजूनही भटक्यांचं. उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल.
मग आता जर मग बोगस कुणबी सर्टिफिकेट काढून एखादा बांधव निवडणुकीला उभा राहिला, नोकरीमध्ये यायला लागला, तर त्याच्या स्पर्धेमध्ये तो भटका कसा बरं टिकल? सांगा मला, तुम्हीच सांगा. बलुत्या अलुत्याचं सामाजिक मागासांचं आरक्षण आज केलेलं आहे. सामाजिक मागास बाबासाहेबांना वर्ग अपेक्षित नव्हता, गरिबी अपेक्षित नव्हते. आणि गरिबीसाठी अनेक योजना आहेत. वर्ण वर्चस्व, जाती अंताची लढाई, हर एक माणसाला माणूस म्हणून जगवणं हे रिझर्वेशनला अपेक्षित होतं. वर्गाची लढाई नाही, वर्णाची लढाई आहे. वर्णाची 14 तळ्याचा सत्याग्रह असा नाही करावा लागला बाबासाहेबांना. खोटी विरुद्धची लढाई अशी नाही करावी लागली. आता कुणी सांगायचं, काय सांगायचं? शिक्षणावर बोलायचं, राजकारणावर बोलायचं, अर्थकारणावर बोलायचं. माणसाला माणूस, अरे गावाच्या पलीकडे, घराच्या पलीकडे गाव आहे, गावाच्या पलीकडे तालुका आहे, तालुक्याच्या पलीकडे जिल्हा आहे, जिल्ह्याच्या पलीकडे मुंबई राजधानी आहे. आता माझ्या घरावर स्लॅब पडलाय, 4 व्हीलरच्या ठिकाणी 2 व्हीलरच्या ठिकाणी 4 व्हीलर आल्या. माझं बरं चाललंय. कुठे त्या ससाडींच्या नादाला लागता, वाघमाऱ्यांच्या नादाला लागता, कुठे त्या हाकेंच्या नाद. माझं बरं चाललंय ना, मी संचालक झालतो कारखान्याचा. याच्या पलीकडे, अरे घराच्या पलीकडे, संसाराच्या पलीकडे, प्रपंचाच्या पलीकडे, गावातल्या पदांच्या फुटकळ पदांच्या पलीकडे मान सन्मान, इज्जत, राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नाही. राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नाही, तर त्यासाठी हिसकावून घ्यायची ताकद, वेशीत अडवायची ताकद, गचुंड पकडून जाग्यावर उभं करायची ताकद संविधानानं तुम्हाला दिली. म्हणजे काय मारामारी करायची का? नाही. इथं जमलेल्या सगळ्या लोकांनी ठरवलं. आता इथे किती लोक असतील? 1000 लोक पकडून चालू आपण. 1000 माणसांनी 50 माणसाची जबाबदारी घेतली. किती माणसं जोडली? 50,000. आणि त्या 50,000 जणांनी 2 माणसाची जबाबदारी. किती झाली? बरं तेवढी हाईट का नाही तुमची? आता त्यांना फक्त समजावून सांगा, तुझं मत 1000ला विकू नको, तुझं मत ढाब्यावरच्या पार्टीला देऊ नको. 1000 रुपये घ्यायचे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं लाखो करोडो रुपयाची तिजोरी हवाली करशील. बरोबर आहे का चुकीचं आहे? अरे जाऊ दे ना पंचायतीचं पद, जाऊ दे ना सरपंच पद. आमदार आमचा झाला पाहिजे, खासदार आमचा झाला पाहिजे, शासनकर्ती जमात बहुजनांनी बनलं पाहिजे. अरे शिवाजी महाराज सुद्धा तुम्हाला मला काय म्हणायचे? मावळा, समतेचं तत्व पुढे दिलं शिवाजी महाराजांनी. का? महाराष्ट्राच्या रयतेच्या मनावरती राज्य करणारा राजा म्हणून कुणाकडे बघितलं जातं? शिवाजी महाराजांकडे. 18 पगड जातीच्या माणसांनी जीवाची कुर्बानी शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी कुणी दिली की नाही? मावळ्यांनी होते का नाही? 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती, बॅनर्जी नाईक, चित्रकथी, वासुदेव, रायदन, भारुडकर. ते कुठलं भारुड बघा, भारुड बघा. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला तुम्ही. कशासाठी भारुड? काय आहे त्यांच्यातून सांकेतिक भाषा? राजा गणी महाराय काय ती पोरं बांधा, काय ह्याला खांबाला कुत्री घ्या काकला, कधी ऐकलंय का शांत चित्तानं? सांकेतिक भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तहेराचं काम करायचं काम त्या भारुडकरांनी केलं, आपल्या कलावंतांनी केलं. आपल्या देवांच्या लोकदैवतांच्या उपासनेचं काम करणाऱ्या विजयंती प प्रवर्गातल्या माणसांनी केलं. तानाजी मालुसरे कोण होता? बॅनर्जी नाईक, शिवा महाले, शिवा काशीर, हिरोजी इंदलकर, तोरणा किल्ला, त्या तोरणा किल्ल्याचा धनोजी धनगर, गवळी धनगर. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं तोरण बांधलं जाणार आहे म्हणून तो तोरणा किल्ला आपल्या गाई म्हशीचा म्हैस टिक्का भरणारा, आदिलशहाला भरणारा धनोजी धनगर. त्याचा उल्लेख तर आहे का कुठल्या इतिहासात? ऐकलंय का कधी? आता त्या तिथल्याच लोकांना, आता इथल्या शासनानं त्या धनगरांना नोटिसा दिल्यात, तुमची घरे खाली करा, तुम्ही अतिक्रमण करताय. शिवाजी महाराजांच्या अगोदर 400 वर्षापासून ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये कातळाच्या शिरावरती काम करणाऱ्या त्या गवळी धनगरांना आता
बेदखल. आता काय कसं बोलावं, किती बोलावं, आणि लोकसंख्येने जास्त असताना धनगराची ही अवस्था, तर मग गावगाड्यातल्या बलुत्याची, आलुत्याची, भटक्याची काय अवस्था असेल, याच्यापेक्षा बेकार. म्हणून बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मुळशीच्या ठिकाणी तुम्ही एवढे